शिंदे गट शिवसेनेच्या उमेदवार आमदार मंजुळा गावित यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साक्री दौऱ्यावरती आहेत आणि आपण जर बघितलं तर या सभेची जय्यत तयारी आयोजकांतर्फे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। भव्य दिव्य स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। या संपूर्ण सभेची जय्यत तयारी ही आयोजकांतर्फे पूर्ण झालेली असल्याचे बघावयास मिळत आहे। जवळपास 25,000हून अधिक नागरिक या सभेला उपस्थित राहणार असल्याचं बघावयास मिळत आहे आणि आयोजकांतर्फे असा दावा देखील करण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रवीण चौरे यांचं मोठं आवाहन हे आमदार मंजुळा गावित यांच्या समोर असणार आहे। त्याचबरोबर महायुतीचे भाजपचे बंडखोर उमेदवार सूर्यवंशी यांचं देखील या ठिकाणी आमदार मंजुळा गावित यांच्या समोर आव्हान असणार आहे। या सर्व सभेकडे संपूर्ण जिल्ह्याभराचं लक्ष लागून राहिलेलं असलं तरी जिल्ह्याभरात जवळजवळ 5 विधानसभा मतदारसंघापैकी 4 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार महायुतीतर्फे उभे करण्यात आलेले आहेत। तर एकमेव जागा या ठिकाणी शिंदे गट शिवसेनेला साक्री मतदारसंघामध्ये मिळालेली असली तरी या मतदारसंघावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केल्याचं बघावयास मिळत आहे आणि यासाठीच ही सभा या ठिकाणी पार पडत आहे। या सभेदरम्यान आता एकनाथ शिंदे नागरिकांशी काय संबोधित करणार आणि काय या ठिकाणी आश्वासनं दिली जाणार या सर्वांकडे संपूर्ण जिल्ह्याभराचं लक्ष लागून राहिलं आहे। डोळ्यावरनं भूषण आहे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।